बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने आज जागतिक मानवाधिकार दिनी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार तातडीने थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस डेपो अशा मार्गाने हजारोंच्या संख्येने मानवी साखळी करत हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला घरत, दीपक बेहरे, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, तेजस कानपळे, अभिमन्यू पाटील, दर्शना भोईर, नीता माळी, नेत्रा पाटील, अजय बहिरा, मनोज भुजबळ, एकनाथ गायकवाड, राजू सोनी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वाती कोळी, संजय जैन, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, अमित जाधव, किशोर सुरते, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, कामोठे अध्यक्ष रवी जोशी, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, विजय पाटील, बीना गोगरी, संध्या शारबिद्रे, अनेश ढवळे, हर्षवर्धन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, केदार भगत, विद्या तामखेडे, अनंत गायकवाड, अविनाश गायकवाड, योगेश लहाने, डॉक्टर कृष्णा देसाई, भीमराव पवार, त्याचबरोबर विविध संस्था संघटनांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। यावेळी आंदोलनाच्या अनुषंगाने 2570 हिंदू बंधू भगिनींनी आपली नोंद केली होती। यावेळी भारत माता की जय, जय जय श्रीराम, बंद करा अत्याचार बंद करा, एक है तो सेफ है अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या। त्याचबरोबर फलक दर्शवण्यात आले। बांगलादेशमध्ये हिंदू समाजांवर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत। त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत। तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवी अत्याचार होत आहेत। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी आणि तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी आणि दलित हिंदू बांधवांना इस्लामी कट्टरतावाद्यांच्या अमानवी अत्याचारांपासून मुक्ती मिळावी। बांगलादेशाचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचारास मूकसंमतीच देताना दिसून आली आहे। बांगलादेशात अलीकडे सत्तांतर झाले आणि मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अराजकतेचे सरकार स्थापित झाले आहे। जेव्हापासूनच हे सरकार अस्तित्वात आले आहे तेव्हापासून बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू हे कट्टरपंथीय मुस्लिम अराजकतावादी मुस्लिम यांच्या अत्याचाराचे बळी जात आहेत। हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायातील जनतेवर मुस्लिम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हल्ले, हत्या, लूटमार, दरोडे, जाळपोळीच्या घटना, महिलांवरील अत्याचार, अल्पसंख्याक समुदायातील मुले, महिलांवरील अमानवी अत्याचार हा भारतातील हिंदू समुदायाला चिंता करायला लावणारा आहे। हे सर्व अत्याचाराचे प्रकार बांगलादेशातील सरकारी यंत्रणा आणि पोलीस यांच्या देखरेखीत घडत आहेत। हे अत्यंत दुर्दैवी आहे। संरक्षण यंत्रणा तिथल्या अल्पसंख्याकांना वाचवण्याऐवजी मूकदर्शक बनले आहेत। त्याचवेळी बांगलादेशमधील हिंदूंनी त्यांच्यावरील अन्याय, अत्याचारानंतर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथल्या सरकारने त्यांचा आवाज दाबून ठेवला आहे। तिथल्या हिंदूंनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र बांगलादेशी सरकारने हिंदूंची आंदोलने चिरडली। इस्कॉनचे हिंदू धर्मगुरू श्री चिन्मय दास यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली। त्यांच्या वकिलांची हत्या करण्यात आली। त्यांच्या समर्थकांना भारताचा व्हिसा असताना देखील भारतात येण्यास मनाई करण्यात आली। या सर्व अत्याचारांची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे। त्यामुळे तातडीने अत्याचार थांबवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मानवी साखळीतून जोरदार मागणी करण्यात आली। त्याचबरोबर अत्याचाराविरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला।